नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहूया भोगीची भाजी. भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाते. वेगवेगळ्या भाज्या घालून त्याला बनवलं जातं. अगदी पौष्टिकही बनते. त्याचबरोबर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. तर आज जी मी ज्या पद्धतीने केली ती तुमच्याकडे ही रेसिपी शेअर केली. जर आवडली तर नक्की करून पाहिजे. तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया. बऱ्याचशा इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत. शेंगदाणे थोडे भिजून घ्यायचे, गाजरचे तुकडे घेतलेत, मटार त्याचबरोबर घेतलेत, पावटे, घेवडाही घेतलाय, तुरीचे दाणे आणि घेवडाचे दाणे काढून घेतले आणि त्याचबरोबर हरभरा, वांगी आणि बटाटे थोडेसे कापून त्याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये घालून ठेवले. आणि या भाजीसाठी मसाला एक छान रेडी करायचा आहे, तोही घेतले, तोही दाखवते. इथे घेतले कांदा, त्याचबरोबर कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, थोडेसे अर्धी वाटी, छोटीशी अर्धी वाटी तीळ घ्यायचे आणि खोबरं. आता हे सगळं झालं की आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण काय करायचं, एखादा तवा घ्यायचा, त्याच्यात तीळ घालायचे. तीळ चांगले अगदी मंद आचेवर छान भाजून घ्यायचे, कच्चे घ्यायचे नाही. हे सगळे काढायचं. त्याच तव्यावर तेल टाकायचं, नंतर कांदा घालायचे. कांदा घातल्यानंतर लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची घालायची आणि नंतर हा कांदा लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरचीबरोबर अगदी चांगला मंद आचेवर छान अगदी परतून घ्यायचा. अगदी गुलाबी होईपर्यंतच परतायचे. आता हा परतला गेला की पटकन आपण टाकायचं सुकं खोबरं. सुकं खोबरं अगदी जेमतेम 2 मोठे चमचे टाकले. चांगला आपला कांदा परतला गेला आणि खोबरे त्याच्यामध्ये कोथिंबीर करायची. हा सगळं मिश्रण थंड करायचं आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. आणि जे तीळ होते ना ते आपण पूर्ण न टाकता अर्धे टाकायचे आणि याला आपण वाटून घ्यायचं. म्हणजे हा मसाला आपला छान असा रेडी झाला. बघा, छान असा आपला मसाला रेडी झाला. आता पुन्हा तव्यावरती तेल घातले आणि सगळ्या मी भाज्या टाकल्या. पण या भाज्या घालण्या अगोदर जे सगळे दाणे होते ना त्याला मी थोडंसं वाफून घेतलं. म्हणजे काय करायचं, पातेल्यात पाणी गरम करायचं, त्याच्यामध्ये सगळे ते दाणे टाकायचे. अगदी मीठ घालायचे, तर मीठ घातलं तरी हरकत नाही. 5 मिनिटं त्याला चांगलं शिजवायचं आणि नंतर सगळं गाळणीमध्ये गाळून घ्यायचं. आणि नंतर वांगी, बटाटे आणि गाजर बरोबर या सगळ्या भाज्या आपण त्याला परतून घ्यायच्या. म्हणजे या जे दाणे असतात ते जास्त कच्चे राहत नाही आणि जास्त आपल्याला भाजीला वेळ लागत नाही. म्हणून अशा पद्धतीने करायचं. आता या भाज्या मी सगळ्या चांगल्या परतून घेतलेल्या आणि त्याला बाजूला ठेवूया. आता फोडणी देऊया. तेल गरम केले, राई टाकायची, त्याचबरोबर जिरं टाकायचे आणि थोडासा हिंग. नंतर आपण जो मसाला आपण वाटून घेतला होता तो सगळा मसाला याच्यामध्ये घालायचे आणि या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचे. अगदी छान असा परतून घ्या. चांगला म्हणजे अगदी वाटला गेल्यानंतर बघा, अगदी मस्त हा परतल्यानंतर त्याचा सुवासही छान येतो आणि अशा पद्धतीचा मसाल्याने भाजी अगदी मस्त चमचमीत अशी बनते. मसाला सगळा चांगला आपला चांगला व्यवस्थित छान असा भाजला गेले. तर भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालायचे मसाले. मसाले म्हणजे काय, अगदी मोजके मसाले घालायचे. लाल तिखट घालायचे, त्याचबरोबर घालायचे आपण त्याच्यामध्ये थोडीशी धणेपूड आणि हळद. आता हे मसाले घातल्यानंतर पुन्हा आपण या मसाल्यांबरोबर आणि तो मसाला आपला हिरवा मसाला चांगला परतायचा. अगदी छान असा परतायचा. इथे गरम मसाला आता घालायचा नाही, आपण नंतर घालणार आहोत. चांगला परतून घ्यायचं. म्हणजे अशा पद्धतीने परता की त्याचं तेल सुटलं पाहिजे. तुम्हाला आपोआपच कळेल की तेल सुटू लागणार आहे. बघा, मसाला छान अशा पद्धतीने झाला म्हणजे तेल सुटू लागलं. भाज्या सगळ्या आपण त्याच्यामध्ये अगदी सगळ्या घालायचे. आणि आता आपण यावेळी इथे घालायचे थोडासा गरम मसाला. जो तुमच्याकडे गरम मसाला असेल ना तर तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर घालायचं चवीपुरतं मीठ. मीठ जर तुम्ही त्या दाण्यामध्ये घातलं असेल तर मीठ इथे थोडंसं बेतानेच घाला. आणि नंतर मीठ आणि सगळा गरम मसाला या भाज्यावर छान असं अगदी 1-2 मिनिटांना चांगला अगोदर भाजी परतून घ्यायची ह्याच्यामध्ये सुद्धा. आणि अगोदर आपण तेलामध्येही परतले, भाज्या थोड्याशा वाफूनही घेतल्यात. आता हे सगळं परतल्यानंतर मात्र थंड पाणी न घालता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं गरम. म्हणून अगोदरच पाणी गरम करायला ठेवायचं. आता हे पूर्ण पाणी तुम्हाला जितकं पातळ, जितकं जाडसर करायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता. भाज्या वापरल्यामुळे एकच फायदा होतो, कधीही लक्षात ठेवा, की लगेच आपली भाजी लगेच तयार होते, जास्त वेळ लागत नाही. जोपर्यंत आपण तयारी करतो ना तोपर्यंत आपण भाज्या थोड्याशा वापरून घ्यायच्या. फक्त वांगी, बटाटे आणि गाजर घ्यायचं नाही. आणि थोडेसे तीळ घालून याला झाकून ठेवले. अगदी जेमतेम 5-7 मिनिटांनीच आपली भाजी मस्त रेडी होते. पण ह्यात मी गूळ टाकायला विसरते, म्हणून पुन्हा त्यात थोडासा गूळ टाकलाय. आणि आता पूर्ण अगदी 7 मिनिटं त्याने आपली भाजी मस्त छान अशी रेडी होते. कारण का आपण त्याला अगोदर वाफरून घेतलंय. बटाटा शिजला गेला म्हणजे आपली भाजी अगदी छान अशी रेडी झाली. त्याला एखादा बटाटा उचलायचा आणि अशा पद्धतीने पाहायचंय. बघा, बटाटा शिजले म्हणजे आपण भाजी रेडी झाली. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपण आता भाजीला बाजूला काढून ठेवायचे. कारण या भाजी बरोबर
बाजरीची भाकरी केली जाते. तर आपण आता पटकन बाजरीची भाकरी करायला सुरुवात करूया. परात घ्यायची, त्याच्यामध्ये घालायचं आपण बाजरीचं पीठ घ्यायचे, चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचे आणि भाकरीचं पीठ मळताना मात्र थोडंसं ना कोमट पाणी घ्या. थंड पाणी घेऊ नका, म्हणजे काय होतं, कोमट पाणी घेतल्यामुळे आपल्या भाकरी आपली छान होते आणि चांगलं पीठ सुद्धा आपलं चांगलं मळलं जातं. मळताना मात्र जास्तीत जास्त प्रमाणात मळत जा, म्हणजे भाकरी अगदी मस्त बनते, कुठेही फुटत नाही. आणि जेव्हा हाताच्या तळ्याने जो हाताचा आपला तळवा असतो त्याच्याने चांगलं दाबत दाबत अगदी व्यवस्थित अशाच पद्धतीने आपण चांगली भाकरीचं पीठ अगदी चांगलं मळून घ्यायचं. बघा, या पद्धतीने मळल्यामुळे काय होईल, आपली भाकरी मस्त बनणार आहे. आता हे सगळं पीठ आपण चांगलं अगदी मळल्यानंतर छानसा गोळा करायचा. हातावर जमत असेल तर हातावर थोडंसं अशा पद्धतीने थोडंसं अगदी त्याला करून घ्या आणि नंतर ताटावरती पीठ घ्यायचे. ते पीठ घालून नंतर चांगली भाकरी आपण त्याच्यावरती अगदी चांगली व्यवस्थित पसरून घ्यायची. लहान मोठी तुम्हाला ज्या आकाराने करायची, मात्र जास्त जाडसर करायची नाही, थोडीशी पातळच ठेवा. आणि अशा पद्धतीने केल्यानंतर तवा अगोदर चांगला कडकडीत गरम करायचा, तो त्याच्यावरती भाकरी अशा पद्धतीने अलगद ठेवायची. वरती पाणी टाकायचं, त्याच्यावरती थोडंसं लावून घ्यायचं आणि पाणी जेव्हा सुकतं, पाणी चांगलं अगदी त्याला थोडंसं कोरडं होऊ द्यायचं. त्याच वेळी ही आपण भाकरी उलट करायची अशा पद्धतीने. आता हे उलट करताना जरासा माझा व्हिडिओ स्किप झाला होता तर माफ करा. आणि आता बघा, उलट केल्यानंतर मी पुन्हा त्याला उलट करते. आता ही भाकरी आपली मस्त रेडी झालेली आहे, छान अशी फुलली जाते, अगदी मस्त फुलली केलेत. आणि आता ही आपली भाकरी आपण पटकन काढून ताटात वाढूया. भाकरी रेडी झाली, भाजी ठेवली, त्याचबरोबर तिळाचे लाडू रेडी आहेत. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकाकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर.